पण वस्तुस्थिती अशी आहे की आज कुठल्याही माणसाचं म्हणजे फ्लॅट त्याची बाकी इतर ऍसेटची किंमत धरली तर कोणताही माणूस हा करोडपतीच आहे. आज कोणताच फ्लॅट 40-50 लाख रुपयाच्या खाली नाही आणि त्याच्या जर सगळ्या बाकी ऍसेट्स धरल्या तर तो माणूस करोडपतीच आहे. समजा एखाद्याचं मृत्यूपत्र नसेल पण त्याच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे आणि त्याला वारसदार कोणी नाही, त्याच्यानंतर त्या प्रॉपर्टीचं काय होतं? समजा एखादा जोडप आहे, त्यांना मूलबाळ नाहीये, पण तरी त्याच्या भावाची मुलं असू शकतात, जवळच्या नाते त्यांना क्लास 1 चे वारस म्हणतात, तेही नसतील समजा, त्याची बायको आहे, त्या बायकोच्या बहिणीचे त्यांना वर्ग 2 वारस म्हणतात. आणि असं त्या सगळ्या याच्यात म्हणजे क्लास 1 क्लास 2 या सगळ्या वारसांमध्ये जर मग कुणीच वारस नाही मिळालं मग मात्र ती प्रॉपर्टी जी आहे ती सरकारच. आपण जे विल बनवतो त्याला मराठीत मृत्यूपत्रच म्हणतात. नाही, प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र वेगळं. ओके, मृत्यू प्रमाणपत्र आणि मृत्यूपत्र वेगळं. हा, तर मृत्यूपत्र म्हणजे काय की एखाद्या माणसाने मी मेल्यानंतर किंवा माझ्या मृत्यूनंतर माझ्या असलेल्या प्रॉपर्टीज, माझ्या बँकेमधले पैसे अडके, सोनं नाणं, हे माझ्या मृत्यूनंतर त्याचं वाटप कसं व्हावं माझ्या वारसांमध्ये ह्याचं लिखित केलेलं कथन म्हणजे मृत्यूपत्र. ओके, भरपूर जण जर आता सध्या समाजात जर बघायला गेलं तर भरपूर लोक हे मृत्यूपत्र बनवण्यात टाळटाळ करतात. काय कारण याचं नेमकं? 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे माणूस स्वतःला अमर समजत राहतो की आपल्याला मृत्यू कधीतरी येईल हे त्यांनी तो कल्पना करू शकत नाही या गोष्टीची. आणि तसंही मृत्यूचा विचार करणं त्रासदायक असतं. आपल्याकडे खूपदा अशुभ समजलं जातं मृत्यूचा विचार करणं. त्यामुळे मृत्यूपत्राबद्दल लोकांचे गैरसमज आहेत. हे बनवून ठेवलं तर एक तर काय होईल की बाबा माझ्या मुलांना आजच जे काय आहे ते मिळून जाईल, ते नंतर मला विचारणार नाहीत. बरोबर, हे चुकीचं, हा एक गैरसमज आहे. बरोबर, कारण तुम्ही मृत्यूपत्र आज बनवल्यानंतर पुढच्या वारसांना आज काहीच मिळत नाही. बरोबर, त्या माणसाच्या मृत्यूनंतरच ते जे काय ते मिळणार, हे एक. आणि दुसरी गोष्ट किंवा खूपदा आपल्याकडे आता पिक्चर मध्ये दाखवलेलं असतं की तो खूप मोठा शेट असतो आणि मग त्याच्यानंतर तो ते मृत्यूपत्र बनवतो आणि मग तो गेल्यानंतर वकील येतात काळ्या कोटातले आणि ते सांगतात सेठ धन्नालालने वसियत बनाया था वगैरे वगैरे वगैरे. तर श्रीमंत लोकच विल बनवतात, त्यांनीच मृत्यूपत्र बनवायला पाहिजे, हा अजून एक गैरसमज आहे. बरोबर, पण वस्तुस्थिती अशी आहे की आज कुठल्याही माणसाचं म्हणजे फ्लॅट त्याची बाकी इतर ऍसेटची किंमत धरली तर कोणताही माणूस हा करोडपतीच आहे. आज कोणताच फ्लॅट 40-50 लाख रुपयाच्या खाली नाही आणि त्याच्या जर सगळ्या बाकी ऍसेट्स धरल्या तर तो माणूस करोडपतीच आहे, प्रत्येक माणूस. त्याच्यामुळे त्यांनी ते मृत्यूपत्र व माझ्याकडे काही नाहीये हा एक दुसरा गैरसमज. आणि तिसरं, लोकांना असं वाटतं की अंथरुणावर मला काय धाड भरली, अंथरुणावरती खिळल्यानंतरच मृत्यूपत्र बनवायला पाहिजे, हा अतिशयच म्हणजे सगळ्यात मोठा गैरसमज असेल तो आहे. कारण मृत्यूपत्र बनवण्यासाठी तुम्ही मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या धडधाकट लागता, ही मृत्यूपत्र बनवण्याची पहिली अट आहे. बरोबर, त्याच्यामुळे धडधाकट असतानाच मृत्यूपत्र बनवून ठेवलं तर तुम्ही भविष्यात तुमच्या कुटुंबात होणारे वाद हे टाळू शकता. बरोबर, मृत्यूपत्राचा नेमकी फायदा कोणकोणते आहे, तुम्ही काय सांगाल याच्यावर? असं आहे की मृत्यूपत्र जर तुम्ही बनवलं तर तुमच्या कुटुंबाला हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे की जेणेकरून त्यांना जर मृत्यूपत्र नाही असं मी एखाद्या माणसाने मृत्यूपत्र बनवलंच नाही, मग तो त्याचा जो धर्म आहे, आपल्याकडे वारसा हक्काचे कायदे धर्माप्रमाणे, बरोबर, त्याच्या धर्माप्रमाणे मग त्याच्या प्रॉपर्टीची वाटणी जी आहे, पत्नी त्याच्यानंतर मुलगा मुलगी यांच्यामध्ये वाटणी केली. बरोबर, त्या उलट जर त्यांनी मृत्यूपत्र केलेलं असेल तर त्याला ज्याला त्याची प्रॉपर्टी द्यायची त्याला इच्छा आहे त्याला देता येईल. असं नाही की ती समप्रमाणात वाटली जाईल. तर त्याच्यामुळे मृत्यूपत्र करणं तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या प्रॉपर्टीचं, तुमच्या सगळ्या ऍसेट्सचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे ज्याला आपण वाटप म्हणतो हे तुमच्या इच्छेप्रमाणे होतं. हा एक सगळ्यात मोठा फायदा. कुटुंबामध्ये नंतर वादविवाद, कोडबाजी
आणि तंटे निर्माण होत नाहीत. आणि तिसरं, त्या सगळ्या कुटुंबाला नंतर कायद्याच्या जाचक प्रक्रियेतनं जावं लागत नाही. बरोबर. एखाद्याला समजा मृत्यूपत्र बनवायचं असेल तर मग त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या असतात? सगळ्यात आधी त्यांनी त्याच्या ऍसेट्स जे आहेत त्याची एक लिस्ट करून ठेवायची. नंतर त्या कोणाला द्यायचे आहेत हे त्यांनी एकदा नक्की करायचं. थोडं असं उदाहरण द्यायला मी सांगेन की समजा त्याला एक मुलगा एक मुलगी आहे आणि त्याच्या 2 प्रॉपर्टीज आहेत. त्यांनी जर त्या दोघाही मुलांना अर्ध्या अर्ध्या दिल्या तर परत त्याच्यात थोडस झंझट शिल्लक राहतच की त्या समजा मुलगा आणि मुलगी दोघांना ती प्रॉपर्टी दिली आणि त्याच्यातल्या मुलाला ती प्रॉपर्टी विकायची नाहीये आणि मुलीला विकायची, परत वादाचा विषय. त्यापेक्षा त्यांनी असं केलं की एक प्रॉपर्टी एका मुलाला दिली, दुसरी प्रॉपर्टी दुसऱ्या मुलीला दिली, किंवा जर दुसरी प्रॉपर्टी नसेल तर एफडीज म्हणा, दागिने म्हणा, हे मुलीला दिले. आणि असं करून जर त्यांनी योग्य ते वाटप जर करून ठेवलं तर भविष्यात त्यांच्यातले वाद टाळता येऊ शकतात. एकदा जर मृत्यूपत्र जर बनवलं तर त्याच्यानंतर त्या मृत्यूपत्रामधनं काही नाव वगळता येतात का? असं आहे की मृत्यूपत्र एकदा तुम्ही बनवलं म्हणजे ते अंतिम आहे असं मुळीच नाही. ते तुम्हाला कधीही कितीही वेळा ते बदलता येतं. कारण मृत्यूपत्र बदलताना जो बेनिफिशरी म्हणजे ज्याच्या नावावरती तुम्ही केलंय, उद्या त्याचा मृत्यू झाला किंवा त्याचे आणि मृत्यूपत्र बनवणाऱ्याचे संबंध खराब झाले, अशा अनेक कारणामुळे, किंवा एखादी प्रॉपर्टी ती विकली गेली किंवा नवीन प्रॉपर्टी तुम्ही घेतली, तर ह्या सगळ्या कारणांमुळे तुम्हाला मृत्यूपत्र बदलता येतं. आणि ते किती वेळा बदलता येतं याच्यात फक्त जे शेवटचं मृत्यूपत्र केलेलं असतं ते अंतिम आणि ग्राह्य धरलं जातं. आणि ते म्हणताना असं म्हणतो आपण की हे माझं अंतिम मृत्यूपत्र आहे आणि याच्या आधीची केलेली सगळी मृत्यूपत्र जी आहेत ती रद्द होतील. आणि कायदा आधीची मृत्यूपत्र जी आहे ही आपोआप रद्द बातल ठरवतो. आतापर्यंत तुम्ही या क्षेत्रात भरपूर वर्षापासून काम करताय, तर मग आतापर्यंत एखादी केस बघितली तुम्ही ज्याच्यामध्ये विचित्र निर्णय घेतले होते मृत्यूपत्र बनवणाऱ्यांनी? याच्या बाबतीतली मी एक थोडी भारतातली सगळ्यात गाजलेली केस सांगेन. बिर्ला ग्रुप जो आहे, बिर्ला ग्रुपच्या ओनर होत्या प्रियंवदा बिर्ला म्हणून. आणि यंग एज मध्येच त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले. आणि त्याच्यानंतर आता बिर्ला ग्रुप म्हणजे खूपच मोठा ऍसेट्स होता, तर त्यांनी ते मृत्यूपत्र, त्यांचा सीए होता, जरुरी नाही की तुम्ही, त्यांना वारस नव्हते, मुलबाळ काही नव्हतं, तुम्ही कोणाच्याही नावाने मृत्यूपत्र करू शकता. त्यांनी त्यांच्या सीए, जो त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान होता, त्याच्या RS लोढा म्हणून होते, त्यांच्या नावाने ते मृत्यूपत्र केलं. ज्यावेळी ते मृत्यूपत्र हे केलं होतं त्यांनी 93 साली, 2003 ला ते एक्सपायर झाल्यानंतर त्या लोढा साहेबांनी ते मृत्यूपत्र बाहेर काढलं की बा यांनी प्रॉपर्टी मला दिली. ज्यावेळी ते मृत्यूपत्र बाहेर निघालं त्यावेळी त्याची ऍसेट व्हॅल्यू होती 5,000 करोड. आणि ज्यावेळी ते कोर्टात दावा त्याच्यावरती प्रोबेट घ्यावं लागतं की कोर्टाकडनं साबित करून घ्यावं लागतं की मृत्यूपत्र अस्सल आहे म्हणून, ते करोस तर त्याची व्हॅल्यू झाली होती सगळी शेअर्स आणि बाकी सगळे 20,000 करोड रुपयाचं ते मृत्यूपत्र. कुटुंबाच्या बाहेरच्या व्यक्तीला दिलेलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यात वाद होणं हे अगदीच स्वाभाविक. बरोबर. कोलकाता हायकोर्ट, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट, या सगळ्या ठिकाणी ती केस खूप चालली, गाजली. आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षीच 2024 ला मधल्या पिरियडमध्ये 2007 ला लोढा साहेबांचंही निधन झालं, त्यांच्या मुलांनी नंतर ती केस चालवली. 2024 ला ती केस लोढा साहेबांच्या बाजूनी लागली आणि त्या सगळ्या प्रॉपर्टीज त्यांना मिळाल्या. आणि बिर्लाजींनी त्या कुठल्याही प्रॉपर्टीत दखल देऊ नये असं कोर्टाने आदेश दिला. हे आतापर्यंत भारतातलं सर्वात कॉन्ट्राव्हर्शियल विल समजलं होतं. व्हॅल्यू वाईज कुटुंबाच्या बाहेरच्या व्यक्तीला दिलं आणि थोडी हाय प्रोफाईल केस होती त्याच्यामुळे. बरोबर. यावरून मला एक असा प्रश्न पडलाय की समजा एखाद्याचं मृत्यूपत्र नसेल पण त्याच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे आणि त्याला वारसदार कोणी नाही, त्याच्यानंतर त्या प्रॉपर्टीचं काय होतं? वारसदार नाही असं होत नाही. समजा एखादा जोडप आहे, त्यांना मूलबाळ नाहीये, पण तरी त्याच्या भावाची मुलं असू शकतात, जवळच्या नातेवाईक, त्यांना क्लास 1 चे वारस म्हणतात. तेही नसतील समजा, त्याची बायको आहे, त्या बायकोच्या बहिणीचे, त्यांना वर्ग 2 वारस म्हणतात. आणि असं त्या
त्या सगळ्या याच्यात म्हणजे क्लास 1 क्लास 2 ह्या सगळ्या वारसांमध्ये जर मग कोणीच वारस नाही मिळालं, मग मात्र ती प्रॉपर्टी जी आहे ती सरकारचा होते. जर कोणीही वारस त्याच्यावरती क्लेम करू शकलं नाही आणि जो कायद्याच्या दृष्टिकोनातून वैध, ज्याला आपण व्हॅलिड क्लेम म्हणतो, तसा जर राहिला नाही तर मग ती मिळकत सरकारचा होते. पण तुम्ही आता जसं म्हटले की क्लास 1 आणि क्लास 2 याच्यामध्ये जेव्हा डिवाइड करायच्या वेळेत होतो, कधी क्लास 1 प्रिव्हेल्स, आधी क्लास 1 चे जे वारस आहेत म्हणजे त्या माणसाच्या नात्यातले, त्याचा भाऊ, त्याची बहीण आणि नंतर स्त्रीकडचे. जे आपले बँक अकाउंट असतात त्याबद्दल पण असं काही, म्हणजे जेव्हा आपण मृत्यूपत्र बनवतो तेव्हा आपण हे बँक अकाउंटचं पण आपण काही करू शकतो का त्याच्यामध्ये? अजून एक असं गैरसमज आहे, आपल्याकडे नॉमिनेशन बरोबर दिलं जातं. नॉमिनी हा जो असतो हा त्याचा मालक कधीच नसतो. त्याला अधिकार दिलेले असतात की त्यांनी बँकेकडनं जाऊन, बँक किंवा जी कुठली फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल तिथे जाऊन त्यांनी ते पैसे ताब्यात घ्यायचे आणि ते जे लिगल सगळे वारस असतील त्यांना समप्रमाणात वाटून द्यायचे. आपल्याकडे काय होतं की तो वारसच सगळे पैसे घेऊन टाकतो आणि लोकांना एवढंच वाटतं की वारस त्याला केलंय, आता माझा काही संबंध नाही. पण तसं नाहीये. बरोबर. पण अशी केस होऊ शकते का की नॉमिनी बँकेत वेगळा लावलेला आहे आणि मृत्यूपत्र बनवताना नाव वेगळ्याच लावलेलं आहे? असं होऊ शकतं. असं जर झालं तर विल प्रमाणे पैसे दिले जातील, नॉमिनी प्रमाणे पैसे दिले जातील. नॉमिनी ग्राह्य धरला नाही, नॉमिनी ग्राह्य धरला जाणार नाही. आणि पण आजही म्हणजे मला थोडीशी एक इंटरेस्टिंग फिगर मी तुम्हाला सांगतो, ही शॉकिंग तुम्हाला पण वाटेल की भारतीय बँका आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स की ज्याच्यात अकाउंटला वारसच नाहीयेत आणि विल पण केलेलं नाही, अशी अमाऊंट जर आपण म्हटली तर ती 78,000 करोड रुपये. एवढी मोठी रक्कम की ज्याचे कोणी वारस नाही, काही नाही, जी नंतर सरकार जमा. सर नेमक्या अशा कोणत्या चुका आहे ज्या वारस लावताना केल्या जातात, म्हणजे मृत्यूपत्र बनवताना केल्या जातात आणि त्याच्यामध्ये वारसांना भरपूर अडचणींना सामोरं जावं लागतं? सगळ्यात महत्वाचं असं आहे की ज्यावेळी तो मृत्यूपत्र तो माणूस बनवतो त्याचं वय 18 वर्ष असायला पाहिजे. बरोबर. त्याच्या खाली जर बनवलं असेल तर ते लिगली व्हॅलिड होत नाही. ज्या माणसाने मृत्यूपत्र बनवलेलं आहे तो मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ असायला पाहिजे. त्याला कळालं पाहिजे की हे मी मृत्यूपत्र बनवतोय. जर समजा त्या माणसाच्या नकळतपणे कशावरती सह्या घेतल्या गेल्या आणि हे जर नंतर कोर्टात सिद्ध झालं तर ते मृत्यूपत्र कायद्याच्या दृष्टिकोनातून टिकत नाही. त्याच्यानंतर 2 साक्षीदार हे मृत्यूपत्राला गरजेचे असतात. त्या साक्षीदारांना हे माहिती असलं पाहिजे की हे मृत्यूपत्र कर्त्यांनी मृत्यूपत्र केलेलं आहे, त्याच्या स्वेच्छेने केलेलं आहे आणि मृत्यूपत्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे मृत्यूपत्र जो करतो त्यांनी त्याची सही ही त्या 2 साक्षीदारांच्या समोर करायची असते. त्या 2 साक्षीदारांनी त्यांची सही या मृत्यूपत्र कर्त्या समोर करायची असते आणि त्या 2 साक्षीदारांनी स्वतःची सही त्या एकमेकांच्या समोर करायची. म्हणजे थोडक्यात सही करताना ते साक्षीदारही तिथेच पाहिजे, तो मृत्यूपत्र करताही तिथे पाहिजे आणि त्यांनी त्यांची सह्या एकमेकांच्या समोर करायला पाहिजे. आणि समजा जर त्या दोघांनी डिनाय केलं की मृत्यूपत्र व्हॅलिडच नाही, म्हणजे असं मला एक प्रश्न पडला. आपलं जेव्हा याच्या आधी डिस्कशन झालं होतं तेव्हा तुम्ही बोलले होते की आपण जेव्हा मृत्यूपत्र बनवतो तर त्याचा व्हिडिओ फॉर्मॅट पण आपल्याकडे असतो. मग नेमकी या दोघांनी जर डिनाय केलं, त्याला जर साक्षीदारांनी नंतर सांगितलं की नाही या सह्या आमच्या नाहीयेत किंवा आम्हाला त्याची कल्पना नव्हती, हे कशावरती सह्या घेतल्या जात आहेत किंवा कोणालाच कल्पना नव्हती, तर मृत्यूपत्र हे रद्द ठरलं जातं. ह्याच्यावरती आपण काय काळजी घेतो, आपण ज्यावेळी आपल्याकडे मृत्यूपत्र बनवतो तर त्यावेळी आपण ह्या सगळ्याची व्हिडिओग्राफी करतो. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे त्याची व्हिडिओग्राफी केली जाते. म्हणजे मृत्यूपत्र करताना मी काही प्रश्न विचारतो त्यांना की जेणेकरून जो मृत्यूपत्र करतोय तो सांगतो की मी हे मृत्यूपत्र करतो आहे. थोड्याशा त्याच्यातल्या 2-3 गोष्टी सांगितल्या जातात. त्याच्यानंतर आपण मेडिकल सर्टिफिकेट, जरी ते मॅन्डेटरी किंवा कंपल्सरी नसलं तरी आपण ते घेऊन येतो एका प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये आणि ते सर्टिफिकेट त्या मृत्यूपत्राला जोडतो. त्याच बरोबर साक्षीदारांना विचारतो त्यांचं पूर्ण नाव, त्यांचा व्यवसाय आणि तुम्ही इथे कशा करता आहात
आता ओके. तेही सांगतात की आम्ही या मृत्यूपत्रावरती सह्या करायला आलोय. आणि अशा सगळ्या पद्धतीने त्याची व्हिडिओग्राफी मी ती एका शॉटमध्ये घेतली जाते, ते झूम केलं जात नाही किंवा कॅमेऱ्याचा अँगल बदलला जात नाही. आणि मग ते केल्यानंतर त्याची व्हिडिओ क्लिप आपण एक त्यांना मेमरी कार्ड देतो आणि आपण आपल्या सर्व्हरवरती ते मेंटेन करून ठेवतो. जर उद्या काही त्याच्यावरनं वाद झाले तर हा इतका मोठा पुरावा आहे की त्या मृत्यूपत्रकर्त्यांनी त्याच्या स्वेच्छेने ते मृत्यूपत्र केलं. तो मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सक्षम होता आणि साक्षीदारांसमोर त्यांनी केलं. म्हणजे ज्याला आपण बियॉन्ड रिझनेबल डाऊट असं म्हणतोय. आणि आय एम प्राऊड टू से हे अशी विलची व्हिडिओग्राफी करणारे आपण भारतातले एकमेव आहोत, कोणी करत नाही या सगळ्याच. ओके. मला असा प्रश्न पडला, आता मी भरपूर ठिकाणी बघितलं, आता पिक्चर्स मध्ये पण बघितलं की केव्हा केव्हा मृत्यूपत्रामध्ये प्राण्यांचे नावं टाकले जातात. ते ग्राह्य असतात का? हो, करता येतं तुम्हाला. म्हणजे फार कशाला की ह्या कोणाचा तरी डॉग आहे किंवा तो कोण सांभाळेल हे तुम्हाला सांभाळायला देता येतं. इतकंच नाही, तुम्हाला तुमची सगळीच मिळकत पूर्णपणे त्या प्राण्याच्या नावानी करायची असेल तर ती करता येते. यात एक थोडासा म्हणजे विनोदाचा भाग की अमेरिकेत एका बाईनी ते मृत्यूपत्र तिने काय केलं होतं की तिचा मोठा मॅन्शन म्हणजे बंगला होता आणि तिचं असं म्हणणं होतं की माझ्या नंतर हे सगळे जे हे ज्याला तिने एक माणूस नॉमिनेट करून ठेवला होता की माझ्या मांजरांची त्यांनी काळजी घ्यायची. त्या मांजरं मेल्यानंतर मग ही सगळी प्रॉपर्टी त्याला मिळाली. म्हणून तो त्या मांजरांची काळजी घेत होता. पण मांजरांची नंतर काय झालं की त्यांना पिल्ल होत गेली आणि ती मांजरांची संख्या वाढली. ऍक्च्युअली तो माणूस मेला पण ती मांजरं जिवंत राहत गेली. असं एक फनी पार्ट त्याच्यात आहे. पण तुम्हाला प्राण्यांच्या नावाने करता येतं. चॅरिटी म्हणजे डोनेशन तुम्हाला देता येतं. सामाजिक संस्थांच्या नावाने करता येतं. आणि फार कशाला प्राण्यांची काळजी घेणारी एखादी संस्था असेल तिच्याही नावाने तुम्हाला करता येऊ शकतं. आता यानंतरचा प्रश्न असा आहे सर की मृत्यूपत्र बनवताना वयाची काही अट असते? हो, जो मृत्यूपत्र बनवतो त्यांनी 18 वर्ष त्याचं वय असायला पाहिजे. 18 वर्षाच्या खालच्या व्यक्तीला मृत्यूपत्र बनवता येत नाही. पण व्हेराज ज्याच्या नावाने बनवलं जातं जरुरी नाही तो 18 वर्षाचा असला पाहिजे. तो लहान मुलगा पण असू शकतो. ओके. तुमच्या बघण्यात अशा काही केसेस आल्यात की एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र हे त्याच्या मुलाच्या नावावर न करता, म्हणजे त्याची पूर्ण जी संपत्ती असेल मुलाच्या नावावर न करता एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर केली, अशा काही केसेस बघितल्यात का? हो, असं होऊ शकतं. जर कुटुंबात चांगले संबंध नसतील किंवा मुलगा कॅपेबल वाटत नसेल. एक थोडासा इंटरेस्टिंग किस्सा सांगतो. माझ्याकडे एक सद्गृहस्थ आले, त्यांना मृत्यूपत्र बनवतो. बऱ्यापैकी मोठी प्रॉपर्टी होती आणि त्यांनी एवढं सांगितलं की मला मृत्यूपत्र जे बनवायचं आहे माझ्या मुलीच्या नावाने बनवायचं, पत्नीच्या नावाने बनवायचं नाही. आता मला ज्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन दिल्या जातात, मला त्या माणसाच्या इच्छेचा मान ठेवणं साहजिकच आहे. बरोबर. मी त्याप्रमाणे त्यांना सांगितलं. त्यांनी मला प्रश्न विचारला, तुम्हाला असं वाटत असेल की मी माझ्या पत्नीला काहीच का देत नाही? म्हटलं नाही, हा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकत नाही. तुम्ही ज्याच्याही नावाने बनवायला सांगाल त्याच्या नावाने मी ते बनवेल. त्यांचं काही केव्हा म्हणजे माझ्यासाठी खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात. तर त्यांचं असं झालं होतं की हे जे सद्गृहस्थ होते ह्यांना म्हणजे यांच्या सासऱ्याला यांची बायको आणि बहीण अशा 2च मुली. त्यांना भाऊ नव्हता, म्हणजे मेवणा नव्हता त्यांना. तर मग ती जी धाकटी जी मुलगी होती यांची साली, तिच्या नवऱ्याचं अचानकपणे निधन झालं ऍक्सिडेंटमध्ये. आणि मग दुर्दैवाने ते निधन झाल्यानंतर त्या सासऱ्याने काय केलं की त्या व्यक्तीचं म्हणजे त्या सालीचं परत लग्न लावून. आणि जे 2 छोटे मुलं होते मग त्यांना या पहिल्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीतनं काही मिळायच्या ऐवजी ते दुसऱ्या नवऱ्याकडे गेलं आणि मग थोडं दुर्लक्ष झालं. ह्या माणसाचं असं म्हणणं होतं की उद्या जर समजा माझं असं काही कमी जास्त झालं आणि माझ्या सासऱ्याने जर माझ्या पत्नीचं परत लग्न लावून दिलं तर माझ्या मुलीला काही मिळणार नाही, माझ्या पत्नीला काही देण्यात येऊ नये. जे काय आहे मृत्यूपत्रांचा, जर माझं काही कमी जास्त झालं पूर्णपणे माझ्या मुलीला मिळावं. बरोबर. आणि असं म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीच्या नावाने केलं होतं. एखाद्या व्यक्तीने त्याचं मृत्यूपत्र हे बनवून आणि परत जर त्याच्यात मध्ये बदल केले असतील, आता तुम्ही जसं म्हटलेत आता की
एखाद्या व्यक्ती तुमच्याकडे आला आणि तो बोलला की मला मृत्यूपत्रामध्ये माझ्या मुलाचं नाव नकोय. आता तेव्हा त्याचं काहीतरी म्हणजे त्या घटनेसोबत काहीतरी इमोशन्स जोडले गेले असतील की अर्थातच. मला माझ्या मुलाचं नावच नाही लावायचं, आणि नंतर परत त्यांनी जर तो निर्णय बदलला. असं किती वेळा बदलता येतं. मृत्यूपत्र ज्यावेळी बदललं जातं कमीचे, त्याला कोडिसील म्हणतात, ओके. लिगल शब्द जो आहे त्याच्यातला, तो मृत्यूपत्रातला जो बदल आहे तो एकदा केला, पहिलं जुनं मृत्यूपत्र रद्द करायचं, नवीन करायचं. परत काही दिवसानंतर त्यांचा निर्णय बदलला गेला, त्यांना वाटलं नाही हे मुलाच्याच नावाने परत आपण करावं, ते परत करता येतं. असं किती वेळा करता येतं, त्याला काहीच मर्यादा नाही. म्हणजे ते अनंत वेळा करू शकतात. देर इज नो बार फ्रॉम दी लॉ. सर, मला असं विचारायचं होतं मला की कोर्टामध्ये मृत्यूपत्र फेक ठरवलं जाऊ शकतं का? जाऊ शकतं. ओके. फेक मृत्यूपत्र ठरवण्याचे काही क्रायटेरिया आहेत. ओके. एक म्हणजे जर सहीच खोटी असली त्या माणसाची, होऊ शकतं असं. बऱ्याचदा काही वेळा असं होतं की व्यक्ती गेलेली असते, गेलेल्यानंतर वारस नंतर मृत्यूपत्र, दोघं भाऊ असतात, एक बहीण असते, बहिणीला द्यायचं नसतं. मग ते काय करतात, खोटी सही करतात, अंगठा पण आहे खोटा उमटवतात, आणि येनकेन प्रकरण ते नोटरी करून घेतात. आणि ते किंवा नोटरी केलं नाही केलं, मुळात असं काही मॅन्डेटरी नाहीये. आणि मग नंतर ते मृत्यूपत्र दाखल करतात की असं वडिलांनी हे मृत्यूपत्र केलेलं होतं. पण जर समजा साक्षीदारही नसतील, साक्षीदारांच्या सह्या खोट्या घेतलेल्या असतील, जर समजा कोर्टामध्ये समोरची व्यक्ती कोर्टात गेली आणि ते ठरलं गेलं कोर्टात, पण मुळात म्हणजे काय होतं की जी व्यक्ती ॲलिगेशन करते, जी आरोप करते की मृत्यूपत्र खोटं आहे, ओनस जो आहे म्हणजे कायद्याचा, ते तिला सिद्ध करावं लागतं त्या व्यक्तीला की मृत्यूपत्र खोटं आहे. ते पुरावे वगैरे त्या व्यक्तीला गोळा करावे लागतात आणि शाबित तिला करावं लागतं की सही खोटी आहे किंवा साक्षीदार अस्तित्वातच नाहीये. असं पण बऱ्याचदा झालं की साक्षीदारच नाहीये त्या नावाचे, पण तरी ते साक्षीदार त्यांच्या सह्या घेतल्या गेल्या, किंवा साक्षीदारही मेलेले आहेत, तर दोघंच्या दोघंही साक्षीदार गेलेले असतील. मग अशा वेळी संशयास्पद जर ते मृत्यूपत्र झालं तर कोर्ट ते रद्द ठरवतं आणि त्या ह्याच्यात मग ते मृत्यूपत्राने वाटप न होता वारसा हक्काप्रमाणे समप्रमाणात त्याचं वाटप. सर, मला असं विचारायचं होतं, आता तुम्ही म्हटले की मृत्यूपत्रासाठी 2 साक्षीदार लागतात, त्याच्यामधला एक साक्षीदार एक्सपायर झाला आणि फक्त एकच जणाला. हा, आता ही नैसर्गिक घटना आहे, कोणाचा तरी मृत्यू, जो एक राहिलेला आहे मग त्याची साक्ष घेतली जाते आणि त्याची साक्ष जर ती त्याच्यातनं जर हे सिद्ध झालं की मृत्यूपत्र खरोखर केलं गेलं होतं, तर एका साक्षीदारावरती पण ते मृत्यूपत्र ग्राह्य धरलं जातं. ओके. आता एवढ्या वेळेचा तुमचा एक्सपिरियन्स आहे, एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुमचा, आता तुम्हाला काय वाटतं की मृत्यूपत्र बनवताना लोक कोणकोणत्या चुका करतात? मुळात काय होतं की मृत्यूपत्र बनवताना जो साक्षीदार आहे ना, हा तुमच्यापेक्षा तरुण असावा. कारण का की आपण आधी जाणार त्या साक्षीदाराच्या, बरोबर, हे गृहीत धरलेलं पाहिजे. साक्षीदार शक्यतो आपल्यापेक्षा वयाने मोठा घेऊ नये, बरोबर. तसा जर घेतला गेला तर ही चूक होते एक. आणि मग त्याच्यानंतर तो साक्षीदारच दोघे राहिले नाहीत तर मग संशयास्पद परिस्थिती निर्माण होते, हे एक. त्याच्यानंतर मृत्यूपत्र बनवताना अनेकदा ते वारसांना सरप्राईज दिलं, असं करू नये. शेवटी तुम्हाला जी तुमची मिळकत आहे ही मिळकत त्या वारसांना वाटणं, आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये नंतर वाद निर्माण होतो. तुम्ही शेवटी मिळकत मिळवता कशा, बरोबर, पुढचे जे वारसदार असतील किंवा पुढचे जे कुटुंब आहे ते आनंदात राहावं. तर असं करत असताना हे गृहीत धरायला पाहिजे की त्यांना सरप्राईज मिळालं. सरप्राईज म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला, एखाद्याला मिळालं आणि एखाद्याला नाही मिळालं. असं न करता थोडं कुटुंबामध्ये मृत्यूपत्र करताना आधी वारसांशी बोलावं, कोणाला काय देणार आहे, कोणाला काय नाही देणार आहे हे त्यांना समजून सांगावं. थोडेसे त्यांचे पण विचार घ्यावेत, कारण शेवटी आपण तर राहणार नाहीच आहोत, ही मिळकत त्यांनाच द्यायची. मग त्यांच्यामध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण केलं तर भविष्यात त्यांचेही संबंध चांगले राहतील. बरोबर. हे लोक करत नाहीत आणि मृत्यूपत्र अचानकपणे ठेवून जातात आणि मग ते बाहेर निघाल्यानंतर ज्याला मिळत नाही त्याला स्वतःवरती अन्याय झाला असं वाटतं, किंवा मला फसवलं गेलं, किंवा
बऱ्याचदा हे मृत्यूपत्र खोटच आहे, माझे वडील असं करता येणं शक्यच बरोबर. नाही. इथूनच त्या सगळ्या गोष्टीला सुरुवात होते ओके. आणि मग त्या सगळ्यातनं कोर्ट, त्याच्यानंतर मग बाकी सगळं जे आहे, सगळ्या कुटुंबातले संबंध पण खराब होतात. मला असं विचारायचं तुम्हाला की सर्वसामान्य लोक मृत्यूपत्र कधी बनवतात आणि त्यात श्रीमंत लोक त्यात वेगळं काय करतात? असं आहे की मृत्यूपत्र बनवणं हे तुमच्या आर्थिक साक्षरतेचं एक बेसिक गोष्ट आहे. तुम्ही मृत्यूपत्र बनवणं म्हणजे त्याच्यामुळे खरं तर याच्यात श्रीमंत गरीब मी म्हणतो गरीब एखादा रिक्षावाला आहे, भाड्याची रिक्षा परमिट आहे त्याचं, ते परमिट त्याच्यानंतर ते कोणाला मिळावं, इतकी साधी गोष्ट आहे की त्याच्या कुठल्या मुलाला मिळावं. तर त्याच्यामुळे याच्यात मुळात मृत्यूपत्र बनवत असताना श्रीमंत गरीब असा भेद नसावाच. जे काय तुमचं असेल, भाड्याचं घर आहे मी म्हणतो, भाड्याच्या घरानंतर भाडेकरूला पण त्याचे अधिकार असतात. ती बिल्डिंग डेव्हलपमेंटला गेली तर ती पुढच्या अधिकार मिळतात, ते कोणाला जावीत. बरोबर. त्याच्यामुळे श्रीमंत माणसं जी आहेत ती म्हणजे मला या बाबतीत असं मी कास्ट किंवा याच्यावरती म्हणा, पण महाराष्ट्रीयन माणूस जो आहे ना या बाबतीत अनभिज्ञ आहे, हे मला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं. असं म्हटलं जातं की मृत्यूपत्र फक्त श्रीमंतांनी केलं पाहिजे, नॉट नेसेसरी. खूप जमीन असली पाहिजे, नाही असं काही नाही. मी मगाशी ज्यावेळी सांगितलं ना की आजकाल कोणताही माणूस करोडपती आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने मृत्यूपत्र बनवायला त्याच्यात काहीच वावगं नाही किंवा हे नाही. पण असं बऱ्याचदा होतं की मी असे लोक बघितलेले आहेत, होणाऱ्या नातवाच्या नावावरती आजच त्यांनी मृत्यूपत्राचा बाकी हे सगळं देऊन ठेवलं. म्हणजे इतकं पुढचं थिंकिंग होणाऱ्या नातवाच्या तो अजून त्याचा जन्मही झालेला नाही, त्याच्या नावाने मृत्यूपत्र करून ठेवलं. असं होऊ शकतं. असं पण लोकांनी करून ठेवलेलं आहे. अवेअरनेस मुळात म्हणजे काय की तुम्हाला अवेअरनेस असला पाहिजे. आपल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये आर्थिक गोष्टींवरनं वादविवाद निर्माण होणार नाही, कुटुंबाची घडी विस्कळीत होणार नाही, ती तशीच राहील. हे एकदम साधं सरळ गणित आहे हे, आणि हे आर्थिक साक्षरता आहे. बरोबर. मृत्यूपत्र बनवणं बरोबर आहे. मृत्यूपत्रामध्ये नेमकी कोणकोणत्या गोष्टी आपण ऍड करू शकतो? असं आहे की मृत्यूपत्रात तुम्ही तुमचं राहतं घर, तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केली असतील, प्लॉट्स घेतले असतील, फार्म हाऊस असेल, शेती असेल, ती तुम्हाला म्हणजे प्रॉपर्टीचे जे सगळे काय प्रकार असतील, फ्लॅट पासून बंगल्यापर्यंत आणि फार्म हाऊस पासून शेतीपर्यंत हे सगळं तुम्हाला टाकता येतं. त्याच्यानंतर तुमचे बँकेमधले एफडीज, म्युच्युअल फंड्स, तुमचे शेअर्स आणि बाकी आर्थिक तुमच्या इन्व्हेस्टमेंट जे असतील त्या तुम्हाला टाकता येतात. प्राणी पण तुमचे कुटुंबाचाच एक घटक असतो. तुमच्या नंतर त्या प्राण्यांची काळजी कोणी घ्यायची. त्याच्यानंतर जर लहान मुलं असतील त्या लहान मुलांच्या एज्युकेशनसाठी त्याच्यासाठी तुम्ही प्रोव्हिजन करून ठेवू शकता. एखादं स्पेशल चाइल्ड असलं, स्पेशल चाइल्ड म्हणजे मानसिकदृष्ट्या विकलांग आहे किंवा शारीरिकदृष्ट्या विकलांग आहे, त्यांना पायावरती उभं राहण्यासाठी तुम्ही त्याची प्रोव्हिजन आजच करून ठेवू शकता मृत्यूपत्रामध्ये. असं घरात एखादं कुणी हे असतं तर. त्याच्यानंतर तुम्हाला काही तुमच्याकडे अँटिक गोष्टी असतील, जुनी नाणी कोणाकडे तरी असू शकतात, जुनं फर्निचर असू शकतं, पेंटिंग्स असू शकतात, सोन्याचे चांदीचे जे जुन्या काळचे दागिने असतील ते असू शकतं, घड्याळं असू शकतात. आपण ते बघा ग्रँडफादर्स क्लॉक, बरोबर, लंबकाचं घड्याळ कॉमन आपण बघितलं असेल, लाकडाचं काही फर्निचर असू शकतं. मी एका याच्यात गालिचे त्यांच्याकडे पडले होते, खूप जुन्या गालिचे होते. ते गालिच्यांचं पण त्यांनी त्याच्यात विल मध्ये उल्लेख तुम्हाला करता येऊ शकतो. व्यवसाय असला तर व्यवसायाला एक गुडविल असतं, तुम्हाला तुमच्या नंतर गुडविल विकता येतं. कॉपीराइट्स असतात तुमचे, पेटंट तुम्हाला मिळालेले असतात. फार कशाला तुम्ही पुस्तक एखादं लिहिलेलं असेल, गाणी लिहिलेली असतील, त्या गाण्यांचे जे भविष्यातले हक्क आणि त्याच्या रॉयल्टीज असतात त्याचं पण तुम्हाला मृत्यूपत्रात उल्लेख करून ह्याचे अधिकार कोणाला मिळावेत याचा उल्लेख तुम्हाला करता येऊ शकतो. समजा एखादी अवैध प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीचा मृत्यूपत्रात उल्लेख करता येतो का आपल्याला? अवैध म्हणजे नेमकी कशी? म्हणजे ब्लॅक मनी टाईप? नाही, मुळात हे बघा, म्हणजे कायद्याचं हे प्रिन्सिपलच असं आहे की सर्टन थिंग विच इज नॉट लिगल अंडर वन लॉ कॅनॉट बी मेड लिगल अंडर अनदर लॉ. जी गोष्ट कायद्याने
स्वीकृतच नाहीये. समजा म्हणजे मी थोडं वेगळ्या शब्दात सांगतो, एखाद्याने गांजा विकून पैसे मिळवलेले असतील आणि ते त्यांनी जर त्याच्या मृत्यूपत्रात दिलं की मी हे सगळं गांजाचा कारोबार केला आणि याचे पैसे हे सगळे, तर जे मुळात कायद्याला मान्यच नाही तर ते त्या वारसांना तसे पैसे मिळू शकत नाहीत. हा, पण मात्र जर अवैध म्हणण्यापेक्षा जर समजा एखादी प्रॉपर्टी टॅक्सच्या दृष्टिकोनातून डिस्क्लोज केलेली नसेल, ती अवैध नसू शकेल. म्हणजे सोनं घेऊन ठेवलंय, सोनं फक्त ते इन्कम टॅक्सला दाखवलं नसेल तर ते अवैध होणार नाही. फार तर काय होईल की ते त्या वारसांना मिळेल आणि उद्या सरकारला वाटलं तर त्याच्यावरती टॅक्स भरावा लागेल. ते अवैध नाही. पण जे बेसिकली इलिगल आहे, समजा हवाला मधले पैसे असतील, परदेशात कुठेतरी प्रॉपर्टी घेऊन ठेवलेली असेल, हा मग त्याच्यावर सांगतो, जर परदेशात एखाद्या माणसाची प्रॉपर्टी असेल तर त्याला भारतात विल करून चालत नाही, कारण त्या देशाचे परत कायदे वेगळे, तुम्हाला त्या देशात विल करायला पाहिजे. इथे करून चालणार नाही. तुम्ही भारतातल्या भारतात कुठल्याही मिळकतीचं विल तुम्हाला इथं करता. सर, बघायला गेलं तर लिव्हिंग विल नावाचा जो प्रकार आहे तो सध्या मार्केटमध्ये खूप चर्चेत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः ते नाशकामध्ये पहिल्यांदा केलंय. हो, लिव्हिंग, मी नाशकातलं पहिलं माझं लिव्हिंग बिल आहे, महाराष्ट्रातलं दुसरं लिव्हिंग बिल आहे आणि भारतात हे फक्त आतापर्यंत 8 ते 10 लोकांनी, म्हणजे जस्ट एक असं आपण म्हणू सिंगल डिजिट मधल्या लोकांनी हे लिव्हिंग बिल केलंय. असं आहे की मुळात लोकांना असं वाटतं की फक्त मिळकतीचं विल करताय. तुमचं शरीर ही पण तुमची एक प्रकारची ऍसेटच आहे. तुमच्या शरीराचं भविष्यात काय करायचं ह्या बाबतीत तुम्ही तुमची लिखित स्वरूपात व्यक्त केलेली इच्छा, ज्याला मेडिकल म्हणजे डायरेक्टिव्ह तुम्ही देणं किंवा त्याच्या बाबतीत तुम्ही दिशानिर्देश देणं म्हणजे लिव्हिंग विल. थोडक्यात काय की एखाद्या माणसाला भविष्यात दुर्धर आजार झाला की जो आता ज्याच्यावरती क्युरेबल राहिलेला नाही, ज्याच्यावरती उपचार होता येणं शक्य नाही, मग आपण काय बघतो की तो व्हेंटिलेटरवरती तो माणूस खितपत पडतो. किंवा खूपसे असे आजार असतात की ज्याच्यामध्ये मानसिक दृष्ट्या पण विकलांग झालेला असतो, पॅरालिसिस होऊन त्याची रिकव्हरीची शक्यता पण नसते. अशा कंडिशन मध्ये काय होतं की त्या माणसाचे हाल होतात, बरोबर, नातेवाईकांचे हाल होतात आणि जोच तर त्याचं शरीर चालू आहे तोच तर त्याला कंटिन्यू करावं लागतं, बरोबर. तर तुम्ही मेडिकल डायरेक्टिव्ह देऊन तुम्ही आज ते विल करू शकता की अशा कंडिशन मध्ये मला माझ्यावरची ट्रीटमेंट बंद करावी. 2018 सालचा एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय 2018-2023 त्याच्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की जसं तुम्हाला उपचार घ्यायचं स्वातंत्र्य आहे तसं उपचार तुम्हाला नाकारण्याचा पण अधिकार आहे. मग याच्यात काय केलं जातं, हे जर तुमचं लिव्हिंग विल असलं तर मग हॉस्पिटलला एक पॅनल कॉन्स्टिट्यूट करावं लागतं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला एखादा उपचार सांगितलेला असेल याचा खरोखर त्या माणसाला उपयोग खरोखर होणार आहे का, असं त्याच्यानंतर मग ते डॉक्टर निर्णय घेतात की या माणसावरती आता उपचार चालू ठेवायचे की नाही ठेवायचे. त्याच्यातनं त्या माणसाची सुटका होऊ शकते, कुटुंबाची पण सुटका होऊ शकते. नाहीतर एक अरुणा शानबाग तिथून सगळं झालं, त्या नर्सवरती अतिप्रसंग झाला होता आणि नंतर तिच्या डोक्याला मार लागला होता. ती कोमामध्ये खितपत पडली. किती वर्ष, 45 वर्ष ती बाई खितपत पडली. अशा सगळ्या याच्यात मानवतावादी दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही असं आजच तुम्ही धडधाकट असताना तुम्ही सांगू शकता की मला अन्न नलिकेद्वारे म्हणजे त्या नळ्यांद्वारे अन्न देण्यात येऊ नये, मला समजा सीपीआर देतात, सीपीआर म्हणजे जर हृदय बंद पडलं तर त्याच्यावरती परत हृदयावरती सीपीआर देऊन तुमचं परत रिवाईव्ह करायचा प्रयत्न, बरोबर, तसं मला परत रिवाईव्ह करू नका, झालं, थांबलं, तिथेच थांबू द्या. त्याच्यानंतर किमोथेरपी देऊ नका. अनेकदा असं लोकांना वाटू शकतं ही त्रासदायक आहे मला, बरोबर, पॅरालिसिस झालेला आहे, काही आता उठायची शक्यताच नाही, बरोबर, रिकव्हरीचे चान्सेस नाहीत. अशा कंडिशन मध्ये माझ्यावरचे उपचार थांबवण्यात यावेत, मला मेनली व्हेंटिलेटर लावण्यात येऊ नये, अन्न नली म्हणजे नळ्या वगैरे लावण्यात येऊ नये आणि त्याच्यानंतर जी काय ट्रीटमेंट मला दिली जाईल ही फक्त पेन कमी होण्यासाठी, म्हणजे मला वेदना फक्त होणार नाहीत एवढीच ट्रीटमेंट माझ्यावरती केली जावी. असं फक्त आजचं मरण उद्यावरती ढकललं गेलं, असं प्रोलॉंग मला आयुष्य नको असं सुद्धा करता येतं आणि ते विल जे त्याला लिव्हिंग विल म्हटलं जातं.
आपल्याकडे अनेक सुशिक्षित लोकांना हे लिव्हिंग बिल हा काय प्रकार आहे, म्हणजे मला वकिलांचे फोन आले की त्यांना सुद्धा माहिती नव्हतं हे लिव्हिंग बिल म्हणजे प्रकार काय आहे. बरोबर. तर सुशिक्षित लोकांमध्ये पण याच्याबद्दल अनभिज्ञता आहे आणि याला खर्च काहीच येत नाही. हे अक्षरशः 1000 रुपयांमध्ये हे बिल तयार होऊ शकतं. याला स्टॅम्प लागत नाही, नोटरी करायचं आणि कस्टोडियन म्हणून हे महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे तुम्हाला ते ठेवावं लागतं. याच्याबद्दल लोकांमध्ये जागृती होणं गरजेचं आहे असं या निमित्ताने मी सांगू इच्छितो.